आणि आपण जमलेले कार्यकर्ते यांना जिंदाबाद जिंदाबाद। माझी ओळख करून देताना महानुभाव वगैरे वगैरे अत्यंत अलंकारिक शब्द वापरले गेले, पण मी एक साधा पत्रकार आहे आणि पत्रकार म्हणूनच माझी सगळी कारकीर्द पार पडलेली आहे। त्यामुळे मी आपल्यापुढे जे विचार मांडणारे ते एका पत्रकाराच्या नजरेतनं माझ्या अभ्यासातनं मला गांधी कसे दिसले याबद्दल मी आपल्यापुढे काही त्यांच्याविषयक गोष्टी आणि त्यातनं त्यांचे विचार कसे विचारांची जडणघडण कशी झाली आणि पुढे स्वातंत्र्य चळवळीला त्यांनी कशी दिशा दिली ह्याच गोष्टी सूत्ररूपाने मांडणार आहे। आणि ही सगळी जी मांडणी आहे ती मगाशी उल्लेख झाला त्याप्रमाणे हा चरित्रपट नाही, चरित्रलेखन नाही। मी कुठल्याही प्रकारचा सणावळ्या किंवा तारखा देणार नाही, कारण त्या महत्त्वाच्याच नाही आहेत। विचार हे महत्त्वाचे आहेत आणि त्या विचारांमुळे विचारांच्या पायावर गांधीजींनी पुढे काय केलं स्वातंत्र्य चळवळीत आणि त्यांच्या हत्येपर्यंत काय केलं हे आपल्याला आपल्यापुढे मी मांडणार आहे। पहिल्यांदाच म्हणजे काही गांधीजींविषयीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याही आपल्यापुढे मांडतो। म्हणजे आजकाल तुम्ही बघा की आजकालच्या जगात सगळीकडे भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, नीतिमत्ता ही गोष्ट समाजातनं पूर्णतः गायब झालेली आपल्याला दिसते। अलीकडच्या गेल्या 4-5-6 दिवसात तुमच्या वसई विरार महापालिकेच्या आयुक्तांबाबत ज्या काही बातम्या मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रात मुंबईच्या प्रसिद्ध झाल्या आहेत त्या बघितल्यावर याची भ्रष्टाचाराची व्याप्ती आणि त्यामागचा निगरगट्टपणा कसा असतो हे आपल्याला दिसून आलेलं आहे। अशा वेळी गांधीजी कसे या सगळ्या गोष्टीकडे बघत असत याचे एक उदाहरण मी तुम्हाला देतो। जालियनवाला बागेतलं हत्याकांड झालं त्याच्या निषेधार्थ लाला लजपत राय यांनी सत्याग्रह करण्याचा निश्चय करून मोर्चा वगैरे काढला होता त्यावेळेला आणि ब्रिटिश पोलिसांनी त्यांच्यावर लाठ्या मारल्या आणि त्यामुळे त्यांचं अंतिमतः निधन झालं। त्यानंतर काँग्रेसनी असहकाराचं आंदोलन पुकारलं। ही गोष्ट 1920च्या दशकातली आहे। त्यावेळेला गांधीजी ठिकठिकाणी भारतभर फिरून काँग्रेसच्या या असहकाराच्या आंदोलनासाठी फंड गोळा करत होते। अशा त्यांच्या ह्या फेरी त्यात ते एकदा गुजरात येथील एका गावाला उतरणार होते आणि तिथे सभा घेऊन लोकांना आव्हान करणार होते की आम्हाला तुम्ही या अशा आंदोलनासाठी तुम्ही तुमच्या कुवतीप्रमाणे पैसे द्या। तर ते ज्या गुजरात येथील एका गावात उतरले स्टेशनवर तेव्हा त्यांच्याबरोबर काका कालेलकर नावाचे एक भाषातज्ञ होते त्या काळातले आणि ते काँग्रेसचेही कार्यकर्ते होते, काँग्रेसचेही नेते होते। हे दोघं टांग्यांनी त्यावेळेला टांगेच असत, टांग्यांनी जिथे गांधी कोणाच्या तरी घरी राहत असत कायम कार्यकर्त्यांच्या, तर त्या कार्यकर्त्याच्या घरी रात्री राहायला गेले आणि त्यावेळेला रात्रीच्या जेवणाची जेव्हा वेळ झाली तेव्हा गांधीजींनी त्या घरातली जी स्त्री होती जी जेवण वाढणार होती तिला सांगितलं की काका आज नाही जमसे, म्हणजे आज रात्री काका जेवणार नाही। कारण काय तर त्यांनी टांगेवाल्याला एक आणा तुम्ही लक्षात घ्या, एक आणा जे पूर्वीचे जे चलन होतं त्याप्रमाणे एक आणा जास्ती भाडं दिलेलं होतं आणि त्याबद्दल गांधीजींचं असं मत होतं की हे सार्वजनिक पैसा आपण जमा करतोय तर त्याच्यातला एक आणा सुद्धा अशा पद्धतीने
फुकट जाणं हे आपला दोष आहे आणि म्हणून काका खालेकर यांनी आत्मक्लेश म्हणून आज रात्रीचं जेवण घेऊ नये असं त्यांनी सांगितलं आणि काकाने अर्थातच ते मान्य केलं. प्रश्न असा आहे की आज ही 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आज परत आपण 2021व्या शतकातल्या दुसऱ्या दशकानंतरच्या तिसऱ्या दशकाच्या दिशेने वाटचाल करत आहोत. तर त्या 100 वर्षाच्या काळात आपल्या एकंदर समाज जीवनात आणि आपल्या एकंदर सगळ्याच समाजातल्या क्षेत्रात ज्या पद्धतीची नीतिमत्ता पूर्णतः रसातळाला गेलेली आहे त्याच्यातला हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. आपण सगळेजण श्रमजीवी संघटनेतर्फे अनेक प्रकारची कामं करता, अनेक प्रकारचे संघर्ष करता. तर गांधीजींनी सुद्धा त्यांच्या कार्यकाळात असे अनेक संघर्ष केले आणि त्याच्याकडे आपण नंतर येऊ. म्हणजे त्याच्यातला एक पहिला संघर्ष होता म्हणजे चंपारण्याचा. आपल्यापैकी काही लोकांनी वाचलं असेल की चंपारण्यात गांधी जेव्हा भारतात परत आले 1915 साली तेव्हा नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यांना असा सल्ला दिला की तुम्ही भारतभर फिरून नंतर तुमचं काँग्रेसमधलं कार्य आणि धोरणं ठरवा. त्यामुळे गांधी भारत यात्रेवर निघालेले होते. तेव्हा एक राजकुमार शुक्ल नावाचा चंपारणचा शेतकरी त्यांना भेटला आणि त्यांनी गांधीजींना आमंत्रण दिलं की तुम्ही चंपारणला या आणि बघा की ज्या पद्धतीने निळीच्या शेतकऱ्यांवर ब्रिटिश सरकार धूम जबरदस्ती कशी करत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची किती हालाकीची परिस्थिती आहे. आता तुमच्यापैकी किती लोक नीळ वापरतात माहीत नाही मला, पण आता नीळ कोणी वापरतच नाही. पण पूर्वी निळीचं शेती होत असे आणि ब्रिटिश सरकार ही नीळ ब्रिटनला पाठवत असे. तर त्यावेळेला चंपारणमधल्या शेतकऱ्यांवर ब्रिटिश सरकारने त्या प्रांतातल्या गव्हर्नरनी असा एक आदेश काढला की आपल्याकडे 1 एकर म्हणजे 40 गुंठे होतात. तर त्या काळात इथल्या बिहारमध्ये 1 एकर म्हणजे 20 कंठा म्हणत असत त्याला. 20 कंठा अशी ही होती. त्याच्यातला 1/3 भाग निळी 1/3 जमिनीवर निळीची पेरणी करायला पाहिजे असा आदेश ब्रिटिश सरकारने काढला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होतं आणि शेतकऱ्यांचं होणारं हे नुकसान आणि त्यामुळे आलेली आर्थिक हालाकीची परिस्थिती ह्या गोष्टी राजकुमार शुक्ल यांनी गांधीजींना फिरून दाखवल्या. गांधीजींनी सर्वत्र फिरून शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि त्या राज्यातल्या त्या प्रांताच्या गव्हर्नरला पत्र लिहिलं की हा तुम्ही जो नवीन आदेश दिलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची हालाकीची परिस्थिती निर्माण झालेली आहे, तेव्हा तुम्ही हा आदेश मागे घ्या. ब्रिटिश सरकार अर्थातच हा आदेश मागे घ्यायला तयार नव्हतं आणि त्यामुळे गांधीजींनी असा निर्णय घेतला की आपण सर्वजणांनी सत्याग्रह करायचा आणि वेळ पडल्यास तुरुंगात जायचं. आणि ह्या आंदोलनांनी फरक इतका पडला की शेतकरी मोठ्या प्रमाणावर गांधीजींच्या मागे उभे राहिले आणि शेतकऱ्यांच्या या दबावापुढे अखेर सरकारला झुकावं लागलं आणि हा आदेश सरकारने मागे घेतला. असाच दुसरा लढा खेडा या गुजरातमधील जिल्ह्याच्या ठिकाणी गांधीजींनी शेतकऱ्यांचा लढा लढवला होता. तेव्हा त्यांच्याबरोबर वल्लभभाई पटेलही होते. तिथे भीषण दुष्काळ पडलेला होता आणि शेतकऱ्यांना तो शेतसारा म्हणतो आपण, तो शेतसारा देणंही मुश्किल झालेला असताना
त्या शेतसाऱ्यात ब्रिटिश सरकारने 20% वाढ केलेली होती. ही वाढ दिली असती तर देणं शक्यच नव्हतं, पण ही वाढ दिली नसती तर दिली नाही तर शेतकऱ्यांची जमीन जप्त होईल किंवा घरातली भांडी गुंडी याच्या सगळं जप्ती आणली जाईल असा आदेश ब्रिटिश सरकारने काढला होता. ही गोष्ट वल्लभभाई पटेल यांच्या कानावर आल्यावर त्यांनी संपूर्ण खेडा जिल्ह्यात पदयात्रा काढून गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या समजावून घेतल्या आणि शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली आणि ती गांधीजींच्या कानावर घातली. आणि गांधीजी मग खेडा या गावी जिल्ह्यात आले आणि त्यांनी जो चंपारणला प्रयोग केलेला होता सत्याग्रहाचा तोच प्रयोग त्यांनी खेडा येथेही केला. आणि म्हणजे आश्चर्याची गोष्ट आज आपल्याला वाटते, कारण आज आपण तुम्ही जर बघितलं तर आज शेतकऱ्यांच्या नावाने नुसत्या घोषणा होतात, नुसते शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या घोषणा होतात, पण प्रत्यक्षात तुम्हाला असं दिसेल की या वर्षीच्या जानेवारी ते जून पर्यंत मराठवाड्यात 586 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. याबद्दल मी पत्रकार असूनही प्रसार माध्यमांच्या संदर्भात बोलतो की याबद्दल कुठल्याही वृत्तपत्रात किंवा आपल्या इलाक्यातल्याच नव्हे तर मराठवाड्यातल्या वृत्तपत्रातही फारशी काही चर्चा झालेलीच नाही, पण फारशा काही बातम्याही आलेल्या नाही. पण हा जो आकडा मी तुम्हाला सांगितला तो आत्ताच पावसाळी विधानसभेचं जे पावसाळी अधिवेशन झालं त्या अधिवेशनाच्या वेळी झालेल्या प्रश्नोत्तरात सरकारतर्फे ही माहिती देण्यात आलेली आहे. हा मी मुद्दाम तुम्हाला ही गोष्ट सांगतोय अशासाठी की गांधीजी गावोगावी फिरले वल्लभभाई पटेलांबरोबर खेड्यात जिल्ह्यात आणि त्यांनी परत या समस्या समजावून घेतल्या. आणि गांधीजींनी वल्लभभाई पटेलांना सांगितलं की या संबंधीचा एक अहवाल तुम्ही तयार करा. आणि वल्लभभाई पटेलांनी हा अहवाल तयार केला आणि तो तयार करून गांधीजींना सादर केल्यावर गांधीजींनी तो अहवाल गव्हर्नरला पाठवला, त्या प्रांताच्या गव्हर्नरला पाठवला आणि त्यांच्या हे निदर्शनास आणून दिलं की या शेतसाऱ्या वाढ केल्यामुळे शेतकरी हा शेती करूच शकणार नाही आणि त्याचे जीवन कष्टप्रद होईल आणि हे तुम्ही जर मान्य नाही केलं तर आम्ही सत्याग्रह करू. आणि शेवटी सत्याग्रहाच्या मार्गाने गांधीजींनी हा लढा जिंकला या अर्थाने की शेतसाऱ्यातली वाढ ही त्या ब्रिटिश सरकारला मागे घ्यावी लागली. त्यानंतरचा लढा परत शेतकऱ्यांचा होता बारडोलीचा. तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल बारडोलीचा लढा सरदार पटेलांनी लढवला आणि या लढ्यानंतर त्यांना सरदार ही पदवी सरदार या नावाने संबोधून जाऊ लागले. हा बारडोलीचा लढाही असाच होता, पण तो वेगळ्या अर्थाने होता की त्या काळात बारडोली अतिवृष्टी झालेली होती आणि ओला दुष्काळ पडला होता. हा ओला दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होतं आणि हे शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं तरी सारा वसुलीचं शेतसारा वसुलीचं काम ब्रिटिश सरकारने चालू ठेवलेलं होतं. आणि परत तीच पद्धत वल्लभभाई पटेलांनी जिथे खेडा जिल्ह्यात केलं तेच परत त्यांनी बारडोलीत केलं आणि बारडोलीत त्यांनी गावोगावी जाऊन पुन्हा एकदा शेतकऱ्यांची परिस्थिती प्रत्यक्ष बघून सरकारला निवेदन दिलं आणि त्या काळच्या प्रांतीय सरकारला ब्रिटिश गव्हर्नरला एक समिती नेमावी लागली. त्या समितीत पटेल आणि गांधी हे दोघंही होते आणि सरकारी अधिकारीही होते आणि त्यांना ही गोष्ट अखेर मान्य करावी लागली की शेतसाऱ्यातली वाढ मागे घेतली जाईल आणि ती मागे घेतली त्याने. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा खूप मोठा शेतकऱ्यांवर गांधीजींच्या
एकूण राजकीय भूमिकेचा आणि चळवळीचा खूप मोठा प्रभाव पडलेला होता. त्यानंतरचं आणखी एक आंदोलन आपल्याला बघता येईल ते अहमदाबादमधील गिरणी कामगारांचं आंदोलन होतं. म्हणजे मी मुद्दामून 3 उदाहरणं वेगवेगळी देतोय की एका बाजूला शेतकरी आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला कामगार, या अंगाने तुम्हाला मुद्दाम उदाहरण देतोय की अहमदाबाद येथील गिरणी कामगारांना त्यावेळेला त्यांच्या पगारा व्यतिरिक्त लेखचा भत्ता दिला जात असेल. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की आज आपल्याकडे जसा डेंग्यू मलेरिया हा पावसाच्या काळात येतो तसा त्या काळी प्लेग हा दरवर्षी येत असेल आणि त्यात अनेक माणसं मृत्युमुखी पडत असत. त्यामुळे कामगारांसाठी प्लेगचा भत्ता गिरणी मालक देत असत. पण गिरणी मालकांनी एका टप्प्यावर आपले म्हणजे प्लेग असूनही प्लेगचा भत्ता देणं बंद केलं. त्याविरुद्ध खूप कामगारांचा असंतोष होता आणि कामगारांनी संप पुकारल्यावर गिरणी मालकांनी गिरण्या बंद करून टाकल्या आणि गिरण्या बंद केल्यामुळे कामगारांना काही म्हणजे अन्नधान्यच मिळेना, कामगारांना पगारही मिळेना. अशा वेळेला परत एकदा गांधीजी त्यांच्या मदतीला धावून आले आणि गांधीजींनी अहमदाबादेतल्या गिरणी मालकांचा संपाला एक चर्चा करून काही तोडगा निघतो का हे बघायला सुरुवात केली. याच दरम्यान गांधीजींचं जे चर्चा आणि चळवळीचे पहिले टप्पे त्यांनी ओलांडत होते तेव्हा गिरणी मालकांनी अचानक गिरण्या सुरू केल्या आणि 20% पगारवाढ दिली. त्याच्या मागे उद्देश असा होता की एवढी पगारवाढ दिल्यावर कामगार मोठ्या प्रमाणावर परत गिरण्यात येतील आणि गांधीजींचं आंदोलन फसेल. पण तसं काही झालं नाही. काही मोजके कामगार सोडता कुठलाही कामगार बाकीचा हा परत गिरण्यात गेला नाही आणि मग अखेर गिरणी मालक वर्गाला माघार घ्यावी लागली आणि त्यांनी प्लेगचा भत्ता तर द्यायला सुरुवातच केली. पण आधीचा 20% पगारवाढ जे देत होते त्याच्याऐवजी 35% पगारवाढ दिली आणि गांधीजींचा या पद्धतीने म्हणजे कामगारांचा विजय झाला. ही वेगवेगळी आंदोलनं मी आपल्याला मुद्दामून सांगतोय की त्याचा संबंध तुम्ही आजच्या काळाशी लावा. म्हणजे उदाहरणार्थ मुंबईतलं जे प्रसिद्ध गिरणी कामगारांचं आंदोलन झालं 1982 सालापासून दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली. त्यानंतर काय झालं ते आजपर्यंत तुम्ही बघताय की गेल्या 40 वर्षात काय झालं. कामगार देशोधडीला लागले. राजकीय नेत्यांनी तोंड देखील त्यांना पाठिंबा दिला पण प्रत्यक्षात काहीही झालं नाही आणि उलट गिरण्या बंद करून गिरण्यांच्या जमिनी या बिल्डर्सना दिल्या गेल्या आणि तिथे आज टोलेजंग इमारती उभे राहून त्यात मोठ्या मोठ्या कंपन्यांची कार्यालय सुरू आहे. म्हणजे हा फरक कसा असतो ते मी तुम्हाला सांगतो की मी जेव्हा IAS आणि IPS च्या प्रशिक्षणार्थींना शिकवत असे तेव्हा त्यांच्या मुलाखतीच्या आधी आम्ही त्यांची एक काय म्हणतात तयारीची मुलाखत घेत असो. त्यावेळेला एका मुलाला त्या प्रत्येक विद्यार्थ्याचं एक काय म्हणतात त्याची संपूर्ण माहिती एका फॉर्ममध्ये भरून दिलेली असेल. त्या फॉर्ममध्ये एका विद्यार्थ्यांनी असं लिहिलेलं होतं की माझा जन्म मुंबईतील परळ येथे झाला. तेव्हा आम्ही जी तयारीची मुलाखत घेत होतो त्या मुलाखतीच्या पॅनलमध्ये एक प्राध्यापक होते. त्यांनी असा प्रश्न त्या विद्यार्थ्याला विचारला की तू परळला तुझा जन्म झाला तर तुझा जन्म झाला तेव्हाचं परळ आणि आत्ताचं परळ याच्यात काय फरक आहे. तर त्याला अर्थातच काही उत्तर देता आलं नाही. पण
प्रत्येक अशा मुलाखतीनंतर आम्ही त्या विद्यार्थ्याला त्याची काय चुका झाल्या, त्याची कुठली उत्तरं बरोबर होती वगैरे या गोष्टी समजावून सांगत असो आणि कशी उत्तर द्यायची हेही समजावून सांगत असो. तर आम्ही मग त्याला असं सांगितलं, म्हणजे त्या प्राध्यापकांनी त्याला असं सांगितलं की तुझा जन्म झाला तेव्हा परळ मध्ये जे लोकल ट्रेनमधनं उतरत होते ते उतरत असत, त्या लोकांच्या हातात बहुतेकांच्या हातात जेवणाचे डबे असत आणि आज परळला जे लोक उतरतात, परळ या स्थानकाचं नावही बदलण्यात आलेलं आहे आता. त्याचं तिथे जे लोक उतरतात त्याच्यापैकी बहुतेकांच्या खांद्याला ह्याच्या बॅगा असतात, लॅपटॉपच्या बॅगा असतात. हा फरक पडलेला आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा मुलगा जेव्हा प्रत्यक्ष मुलाखतीला गेला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या, त्याला नेमका हाच प्रश्न विचारला आणि त्यांनी त्याचं उत्तर दिलं बरोबर. त्यामुळे जो प्रश्न विचारणारा जो तिथला पॅनलवरचा अधिकारी होता तोही आश्चर्यचकित झाला की ह्याला त्यांनी कसं बरोबर उत्तर दिलं. मी सांगायचा उद्देश याच्यामागे असा आहे की गिरणी कामगार देशोधडीला लागली, गिरण्यांच्या जमिनी बिल्डरांच्या घशात गेल्या. गिरणी आणि आता गिरणी कामगारांच्या संघटना त्या गिरणी कामगारांना घरं मिळावीत म्हणून गेले 40 वर्ष आंदोलन करत आहे, पण त्याला फारसं यश येताना दिसत नाही. याची तुलना तुम्ही 100 वर्षापूर्वीच्या गांधीजीच्या आंदोलनाशी करा की गांधीजी इतरांनी आणि नेत्यांनी एखादं आंदोलन चालू झालं की ते रेटत असत पुढे आणि कुठला ना कुठला निकाल, चांगला निकाल हाती, चांगली निर्णय हाती लागेपर्यंत ते हा प्रश्न सोडून देत नसत. दुर्दैवाने गेल्या 100 वर्षात ही परिस्थिती राहिलेली नाही. आज फक्त राजकीय लोक हे आपल्या फायद्यासाठी सर्व समाजातल्या विविध घटकांना वापरून घेताना आपल्याला दिसतात. मी या 4-5 गोष्टी आपल्याला थोडा मुद्दाम सांगितल्या की 20व्या शतकाची सुरुवात आणि गांधीजींचा जन्म 1869 साली झालेला होता आणि ते नंतर 1889 साली ब्रिटनला बॅरिस्टर होण्यासाठी गेले आणि बॅरिस्टर होऊन परत आल्यावर त्यांनी राजकोट आणि मुंबई येथे आपली वकिली सुरू केली आणि नंतर ते एका खटल्याच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेत गेले आणि तिथे गेल्यावर त्यांना जो वंशविद्वेषाचा, वंशभेदाचा अनुभव आला, त्यातनं त्यांच्या विचाराचा पाया घातला गेला आणि त्यातनं हे सर्वोदय सत्याग्रह, अहिंसा, सत्य वगैरे जी गांधीजींची तत्व होती ती तत्व विकसित होत गेलेली किंवा ते विचार त्यांनी आत्मसात केलेले आपल्याला दिसतात. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गांधीजी हे जेव्हा पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत गेले तेव्हा ते सुटाबुटात वावरत असत. ते सुटाबुटात वावरत असत आणि त्यांनी रेल्वे गाडीतनं पहिल्या वर्गाचं तिकीट काढून प्रवास सुरू केला. तेव्हा दक्षिण आफ्रिकेचं जे वर्णविद्वेषी सरकार होतं त्या सरकारच्या एकंदर नियमाप्रमाणे कुठलाही काळा माणूस हा गोऱ्या माणसाबरोबर बसू शकत नव्हता. त्यामुळे गांधीजींना बसलाच्या डब्यातनं त्यांच्या सामानासकट बाहेर काढण्यात आलं आणि ही गांधीजींची पहिली वर्णविद्वेषाशी झालेली ओळख होती. आणि त्यानंतर त्यांचं संपूर्ण पुढचा विचार विश्व हे तुम्हाला असं दिसेल की त्यांनी ते दक्षिण आफ्रिकेत असताना जो संघर्ष केला, म्हणजे त्यांनी नाताल काँग्रेस, म्हणजे त्याला नेटिव्ह काँग्रेस म्हणतात, म्हणजे नेटिव्ह लोकांची नेटिव्ह इंडियन काँग्रेस, म्हणजे तिथल्या भारतीय लोकांची संघटना स्थापन केली. तसंच दक्षिण आफ्रिकेतील ट्रान्सवाल नावाचा जो प्रांत होता तिथेही त्यांनी याच प्रकारची संघटना स्थापन केली आणि
वंशभेदाविरुद्ध लढा पुकारला पाहिजे. पण त्यावेळेला दक्षिण आफ्रिकेतले मुख्य विचार प्रवाह असा होता की गौरवर्णीय लोकांची जी सत्ता होती ही जर उलथवून टाकायची असेल तर शस्त्र संघर्ष करायला हवा अशी बहुतेकांची भावना होती. पण गांधीजींना हे पटत नव्हतं. पण त्यांना हे त्यांचं म्हणणं असं होतं की आपण सशस्त्र संघर्ष केला तर ब्रिटिश सरकार म्हणजे दक्षिण आफ्रिकेत त्यावेळेला ब्रिटिशांचं सरकार होतं. तर ब्रिटिश सरकारच्या पाशवी बळापुढे आपण कधीच पुढे पडणार नाही. तेव्हा आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा संघर्षाचं साधन किंवा संघर्षाचा मार्ग शोधून काढावा लागेल. आणि या दृष्टीने विचार करत असताना त्यांचं वाचनही चालू होतं. आणि वाचन चालू असताना त्यांच्यावर ज्या 4 प्रमुख व्यक्तींचा प्रभाव पडला त्याच्यातला एक होता सॉक्रेटिस. सॉक्रेटिस हा इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकातल्या ग्रीसमध्ये अथेन्सचा रहिवासी होता. आणि तो तत्ववेत्ता होता. म्हणजे जो फिलॉसॉफर ज्याला म्हणतो तो फिलॉसॉफर होता. आणि हा फिलॉसॉफर असल्याने त्यांनी त्या काळात अथेन्समध्ये जी नीतिभ्रष्टता होती आणि जो भ्रष्टाचार भोगाळला होता, जो धार्मिक भ्रष्टाचार होता, जो राजकीय भ्रष्टाचार होता, त्याच्या विरुद्ध भूमिका घ्यायला सुरुवात केली. आणि त्यांनी सत्याचा आग्रह धरला. सत्य काय हे लोकांपुढे मांडण्याचा मला अधिकार आहे. आणि या सत्याचा आग्रह त्यांनी केल्यावर तिथल्या त्या काळच्या जे सरकार होतं त्यांनी त्याला देहदंडाची म्हणजे फाशीची शिक्षा दिली. आणि ती त्यांनी स्वीकारली. आणि त्यामुळे त्याला देहदंड देण्यात आला. पण तो त्यांनी स्वखुशीने स्वीकारला. या गोष्टीचा महात्मा गांधींच्या मनावर खूप मोठा प्रभाव पडला की जो माणूस आपल्या सत्य या तत्वासाठी स्वतःचा प्राणही द्यायला, स्वतःचा जीवही द्यायला तयार आहे, अशा सॉक्रेटिसच्या ह्याच्याबद्दल त्यांनी सॉक्रेटिसचं वर्णन वीर पुरुष असं केलेलं होतं. सत्याग्रही वीर पुरुष असं त्यांनी त्याचं वर्णन केलेलं होतं. दुसरा गांधीजींवर जो प्रभाव पडला तो जॉन रस्किन या ब्रिटिश लेखकाचा होता. त्यांनी अनटू द लास्ट नावाचं पुस्तक लिहिलं होतं. आणि त्याआधी त्यांनी एक निबंध लिहिलेला होता. त्या निबंधात त्यांनी सिव्हिल डिसओबिडियन्स म्हणजे गांधीजींच्या नंतरच्या सगळ्या राजकीय काळात जो सविनय कायदेभंगाच्या चळवळी झाल्या त्याचं मूळ या जॉन रस्किनच्या सिव्हिल डिसओबिडियन्सच्या संकल्पनेत होतं. त्याचबरोबर त्यांनी हे श्रमाचं महत्व म्हणजे प्रत्येकाने आपलं काम आपल्या परीने स्वतःच्या ताकदीवर करावं या अर्थाने श्रमाचं महत्व हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे ज्ञान आणि श्रमाचं महत्व, ज्ञान आणि श्रम या दोन्ही गोष्टी असल्याशिवाय माणसाचा विकास होणं अशक्य आहे अशी जॉन रस्किनची भूमिका होती. आणि गांधी ह्या भूमिकेचा गांधींवर मोठा प्रभाव पडला. आणि नंतर त्या जॉन रस्किनच्या अनटू द लास्ट या पुस्तकाचं गांधीजींनी गुजराती भाषेत भाषांतर केलं आणि त्याला त्यांनी नाव दिलं सर्वोदय. आज आपण सर्वोदय हे नाव सगळीकडे वापरलं जाताना बघतो. सर्वोदयाचे आश्रम असतात वेगळे वेगळे. तर त्या सर्वोदय या संकल्पनेचा उगम हा जॉन रस्किनच्या सिव्हिल डिसओबिडियन्सच्या निबंधात आहे. आणि आणखी काय व्यक्तीचा प्रभाव गांधीजींवर पडला आणि ती व्यक्ती म्हणजे लिओ टॉलस्टॉय. लिओ टॉलस्टॉय हा रशियन कादंबरीकार होता. आणि या लिओ टॉलस्टॉयने जी भूमिका मांडली की त्याची भूमिका अशी होती की ईश्वर हा
तुमच्यातच आहे, तुम्ही ईश्वराला बाहेर गुंडाळू नका. ईश्वरा तुमच्यातच आहे. त्या ईश्वरी कल्पनेला जागं करणं हे तुमच्या स्वतःच्या ताकदीवरच अवलंबून आहे. हा जो त्याचा विचार होता टॉलस्टॉयचा, त्याचा गांधीजींनी खूप मोठ्या प्रमाणावर प्रभाव त्यांच्यावर पडला आणि त्यांचा आणि टॉलस्टॉयचा पत्रव्यवहारही उपलब्ध आहे. आणि गांधी प्रत्यक्षात बघायला गेला तर टॉलस्टॉय हे गांधींपेक्षा 40 वर्षांनी मोठे होते आणि गांधीजींना त्यांच्या विचारांची ओळख झाली. त्याच्यानंतर काही वर्षातच त्यांचं निधन झालं. या दरम्यानच्या काळात गांधीजी एकदा एका मुख्यासाठी दक्षिण आफ्रिकेतून लंडनला गेलेले होते आणि तिथे त्यानंतर लंडनहून दक्षिण आफ्रिकेत परत येताना त्यांनी बोटीच्या प्रवासात 9 दिवसात हे रस्तींचं भाषांतर, मी मगाशी म्हटलं की सर्वोदय त्यांनी भाषांतर केलं. हे रस्तींचं भाषांतर पुस्तकाचं अंटू द लास्ट या रस्तींच्या पुस्तकाचं भाषांतर त्यांनी 9 दिवसात गुजरातीत पूर्ण केलं. आणि हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर ब्रिटिशांना त्याच्यात देशद्रोहाची बीजं दिसली आणि ब्रिटिशांनी या पुस्तकावर बंदी घातली. काही काळानंतर ती बंदी उठवण्यात आल्यावर त्या पुस्तकाचं इंग्रजीत भाषांतर झालं आणि ते सगळीकडे सगळ्यांच्या हातात पडायला लागलं. अशा रीतीने गांधीजींचं जे सगळं दक्षिण आफ्रिकेतलं जे वास्तव्य होतं, त्यांचा जो वंश वेदाविरुद्धचा लढा होता, त्याला हा विचाराचा पाया होता आणि तिथेच त्यांची सत्याग्रह, सत्य आणि अहिंसा या संकल्पना तिथेच आकाराला आल्या त्यांच्या. आणि त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत भारतापूर्वी दक्षिण आफ्रिकेत असलेले गांधी आणि भारतात आलेले गांधी, भारतातील गांधी यांच्यात हा फरक आहे की त्यांच्या विचारात जो फरक पडला, हा सगळा फरक तो त्यांच्या या 2-3 लेखनाच्या प्रभावामुळे पडला. आणि त्याचबरोबर त्यातले जे काही हवे होते त्या गोष्टी त्यांनी घेतल्या आणि मग त्यांनी त्यांची स्वतःची धर्मविषयक कल्पना मांडली. मी मुद्दाम या धर्मविषयक कल्पना तुमच्यापुढे अत्यंत सुंदर रूपाने आणि थोडक्यात सांगणारी. गांधी असं म्हणत असत की ईश्वर, ती टॉलस्टॉयची जी भूमिका होती की ईश्वर हा तुमच्यातच अंतःकरणात आहे आणि तो जागवण्याचं काम हे तुमचंच आहे. ती भूमिका उचलून गांधीजींनी अशी धर्मविषयक भूमिका घेतली की मी जन्माला आलो, हिंदू कुटुंबात जन्माला आलो, जन्माला कुठल्या धर्मात यावं हे माझ्या हाती नव्हतं. मी हिंदू कुटुंबात जन्माला आलो म्हणून मी हिंदू धर्म त्यातल्या वाईट आणि चांगल्या गोष्टी सगळ्यात स्वीकारतो. मात्र माझ्या दृष्टीने ईश्वर ही संकल्पना ही नैसर्गिक आहे. ते एका सृष्टी निर्मितीच्या म्हणजे सृष्टीच्या निर्मितीच्या निर्मिकाच्या भूमिकेतनं ईश्वराकडे बघत होते आणि माझी ईश्वराची भूमिका ही भूमिका आणि त्या हिंदू धर्मातले जे धर्मग्रंथ आहेत ते मानवाने लिहिलेले आहेत. त्यामुळे त्याच्यात काही चुकाही असू शकतात, काही अपूर्णपणाही असू शकतो. आणि म्हणून मी हिंदू आहे, सनातन हिंदू आहे. मी हिंदू धर्मातल्या चांगल्या वाईट गोष्टींचा स्वीकार करतो. मात्र मी हिंदू धर्म हा माझ्या कुवतीप्रमाणे त्याचा मी अर्थ लावी. मी हिंदू धर्मात धर्मशास्त्राने जे मांडलेलं आहे ते मी स्वीकारणार नाही. माझ्या कुवतीप्रमाणे माझ्या विवेक बुद्धीला पटेल आणि कालानुरूप असेल असा धर्म मी स्वीकारतो. अशी गांधीजींची भूमिका होती. ही धर्मविषयक भूमिका गांधीजींची असल्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की सर्व धर्म ही ईश्वरांनी निर्माण केलेले आहे. त्यामुळे ते सर्व धर्म समान आहे. मग ती ख्रिश्चनिटी असू दे, इस्लाम असू दे, जैन धर्म असू दे, बौद्ध धर्म असू दे, हिंदू धर्म असू दे, हे सगळे ईश्वरांनी निर्माण केलेले आहे आणि ते सर्व समान आहे. त्यामुळे
माझ्या धर्मात म्हणजे हिंदू धर्मात ज्या काही गोष्टी चांगल्या असतील त्याचा मी परिपोष करीन, ज्या काही गोष्टी मला खटकतील त्याचा मी त्याग करीन. पण त्याचबरोबर इतर धर्मातल्या चांगल्या गोष्टी मी घेईन आणि मी त्या अंमलात आणीन. मग ती ख्रिश्चनिटी असू दे, इस्लाम असू दे, जैन धर्म असू दे, बौद्ध धर्म असू दे, या सगळ्या ही भूमिका ही अत्यंत व्यापक होती. आणि त्याबरोबर गांधीजींच्या समोर ईश्वर हा निराकार होता, म्हणजे त्याला मूर्तिरूप नव्हतं. गांधीजींनी कधीच कर्मकांडावर विश्वास ठेवला नाही आणि ईश्वराकडे ते मूर्तिरूपाने बघत नसत. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की येशू हा देवाचा पुत्र आहे. अशी बायबलचा जो नवा करार आहे म्हणजे न्यू टेस्टामेंट ज्याला म्हणतात, त्यात अशी भूमिका आहे की येशू हा ईश्वराचा पुत्र आहे. तर गांधीजींचं असं म्हणणं होतं की येशू हा जर ईश्वराचा पुत्र असेल तर आम्ही सगळेच ईश्वराचे पुत्र आहोत. त्यामुळे मला येशू हा माणूस म्हणून दिसतो आणि त्यामुळे येशूला आम्ही माणूस म्हणूनच बघणार. आता ही जी त्यांची भूमिका होती ही निराकार ईश्वराची होती आणि त्यामुळे त्यांचा मूर्तिपूजेवर मुळीच विश्वास नव्हता. कर्मकांडाला त्यांचा विरोध होता आणि त्यांची भूमिका एक प्रकारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निर्भीक या संकल्पनेशी जवळ जाणारी होती. आणि त्या भूमिकेमुळे गांधीजींचं संपूर्ण म्हणजे आज तुम्ही वाचत आज त्यांच्या काळात तुम्ही बघत असाल की सतत गांधीजींचं नाव घेतलं जातं की गांधीजी म्हणत असत की मी सनातन धर्माचा पाईक आहे, मी सनातन धर्म पाळतो वगैरे गांधीजींच्या नावाने सगळीकडे सांगितलं जातं. पण गांधीजींचा धर्म मी मुद्दामच आपल्याला सांगतो की गांधीजींचा धर्म आज जे धर्माचं जे सगळं स्वरूप आपल्या देशात आहे, धर्माचं जे उत्सवीकरण झालेलं आहे, धर्माच्या नावाने जो रानटीपणा केला जातो तो गांधीजींना कधीच अभिप्रेत नव्हता. आणि त्यामुळे गांधीजी हे कायमच एकंदर सगळी त्यांची धार्मिक कल्पना ही एका अर्थाने व्यापक स्वरूपातली होती. आणि त्यामुळे वर्णव्यवस्था म्हणजे ज्याला जाती व्यवस्थेच्या आधी देशात वर्णव्यवस्था होती, देशात म्हणजे आपल्या हिंदू धर्मात वर्णव्यवस्था होती. तर गांधीजींनी असं लिहिलेलं आहे की मला ही वर्णव्यवस्था मान्य आहे. पण कशा अर्थाने मान्य आहे तर त्यांच्या मते वर्ण हा तुमच्या श्रेष्ठत्वावर ठरत नाही. वर्ण म्हणजे जो ब्राह्मण असेल तोही ईश्वराची कामं करू शकतो, या अर्थाने मी वर्णव्यवस्था मानतो. आणि याचं एक उदाहरण तुम्हाला असं दिसेल की गांधीजींबरोबर असहकाराच्या आंदोलनात अटक झालेले अप्पासाहेब पटवर्धन नावाचे कोकणातले एक ग्रस्त होते आणि ते ब्राह्मण होते अर्थातच. त्यामुळे तुरुंग अधिकाऱ्यांनी त्यांना वेगळं काम दिलं, म्हणजे ते उच्चवर्णीयांना नेताळण्यासारखं होतं असं काम दिलं. पण अप्पासाहेब पटवर्धनांचं म्हणणं असं होतं की मला संडास साफ करायचंच काम करायचं आहे. तर जेलरनी सांगितलं की तुम्हाला ते काम देता येणार नाही कारण तुम्ही उच्चवर्णीय आहात. त्यावर त्यांनी सांगितलं की मी सत्याग्रह करून उपोषण सुरू करेन. आणि त्यांनी जेलमध्ये उपोषण सुरू केलं आणि गांधीजींनी त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांनी सांगितलं की ते जरी ब्राह्मण असले तरी त्यांना संडास साफ करायचा अधिकार आहे, तुम्ही त्यांना ते काम दिलं पाहिजे. जेलर शेवटी नमला आणि अप्पासाहेब पटवर्धन हे त्या तुरुंगातले संडास साफ करायला लागले. ही गोष्ट आपल्याला मुद्दामून सांगतोय की अस्पृश्यांविषयी गांधीजींची जी भूमिका होती आणि त्या निमित्ताने आणि नंतर पुणे कराराच्या निमित्ताने, पुणे करार काय ते मी तुम्हाला सांगतो. आज जे काही पसरवलं जातं सगळीकडे सगळ्या समाजात, आणि मी तुम्हाला मुद्दामून सांगतो की हे फक्त उच्चवर्णीयात किंवा मध्यमवर्गीयात नसून दलितातही एक प्रकारची चुकीची भावना त्यांच्या मनात आहे. त्यांच्या मनात आंबेडकरांबद्दल सद्भावना, प्रेम, आदर असणे ही
ही गोष्ट आवश्यकच आहे आणि ही गोष्ट आपण स्वीकारलेली पाहिजे, कारण आंबेडकर हे एक महान व्यक्तिमत्व होतं. मात्र गांधीजींचं असं म्हणणं होतं की कुठलाही गरीब किंवा कुठलाही ब्राह्मण वर्णव्यवस्थेतील हा कुठलंही काम करू शकतो. आणि मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो की गांधीजींचं जे मला अप्पासाहेब पटवर्धनांचं जे उदाहरण दिलं तर ते अगदी अलीकडचं उदाहरण आहे. परत कसा समान व्यवस्था तशीच राहिलेली आहे, त्याच्यात सुखही फरक पडलेला नाही, कायदे झालेले आहेत, पण समाजाच्या मनोभावाने तुम्हाला जातीची आणि वर्णाची भावना गोलवर रुजलेली दिसते. अगदी 5-6 वर्षापूर्वी आमचे एक नातेवाईक आहेत, त्यांच्या मुलाला ठाणे महापालिकेत नोकरी लागली आणि ही नोकरी कसली होती, ही नोकरी होती त्यांच्या तो ज्या प्रभागात त्याची नेमणूक झालेली, म्हणजे वॉर्डमध्ये त्याची नेमणूक झालेली होती, त्या वॉर्डमधल्या गटारातले पाण्याचे नमुने घेऊन महापालिकेच्या प्रयोगशाळेत नेऊन द्यायचे, हे काम त्याच्याकडे दिलेलं होतं. तर तो ते करायला लागलेला होता ना, त्याला नोकरीची गरज होती. पण त्याचा जो वरिष्ठ अधिकारी होता त्याचं असं म्हणणं पडलं की तू हे काम करता कामा नयेस, कारण तू वर्णाने श्रेष्ठ आहेस, तू ब्राह्मण आहेस, तू हे काम कसं करतोस. आणि विशेष म्हणजे त्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडनं ते काम घेऊन दुसऱ्या दलिताला दिलं त्यांच्या विभागातल्या, आणि त्या आमच्या नातेवाईक मुलाला त्यांनी टेबल जॉब दिला, म्हणजे कार्यालयात बसवलं दुसऱ्या कामावर. 100 वर्षाचा काळ आहे हा, बघा 100 वर्षाचा काळ आहे. त्यामुळे तुम्हाला असं दिसेल की ही गोष्ट अजूनही कायमस्वरूपी आहे आणि त्याच्या विरुद्ध गांधीजींनी अखेरपर्यंत लढा दिला. जसा गांधीजींनी कौमी एकता म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्य याच्यासाठी तो अगदी मृत्यूपर्यंत लढा दिला आणि त्यापायी त्यांचे प्राण मथुराम गोडसेंनी घेतले, तसंच त्यांनी अस्पृश्यतेविरुद्धही लढा दिला. आता प्रश्न निर्माण होतो की आंबेडकर आणि गांधी यांच्यात वाद होते आणि ते वाद टोकाला गेले. ते ब्रिटिश सरकारने धर्मनिहाय मतदारसंघ निर्माण करण्याचा निर्णय घेतला. ते ब्रिटिश पंतप्रधान होते रॅम्से मॅकडोनाल्ड, यांनी एक अहवाल सादर केला आणि त्या अहवालानुसार ख्रिश्चन, ज्यू, शीख हे सगळे लोक होते, त्यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाले. तसेच ते हिंदू धर्मातील दलितांनाही स्वतंत्र मतदारसंघ मिळाले. आता स्वतंत्र मतदारसंघ आणि आजचे राखीव मतदारसंघ, विभक्त मतदारसंघ आणि आजचे राखीव मतदारसंघ याच्यात खूप मोठा फरक आहे. गांधीजींनी या निर्णयाविरुद्ध उपोषण सुरू केलं. त्यांनी 21 दिवसाचं उपोषण केलं. त्यांचं म्हणणं असं होतं की आधीच 1907 साली मुस्लिम लीग स्थापन झाल्यावर काही वर्षाच्या अवधीतच मुस्लिमांसाठी ब्रिटिशांनी विभक्त मतदारसंघ स्थापन केले. विभक्त मतदारसंघ म्हणजे काय, उमेदवार मुस्लिमच असेल आणि त्याला मत देणारा मतदारी मुस्लिमच असेल. त्याचप्रमाणे जर आज तुम्ही या रॅम्से मॅकडोनाल्ड यांच्या अहवालामुळे तुम्ही जर दलितांना विभक्त मतदारसंघ दिले तर या विभक्त मतदारसंघामुळे हिंदू धर्मात खूप पडेल आणि ब्रिटिशांचा तोच उद्देश आहे आणि त्यामुळे स्वातंत्र्याच्या आपल्या आकांक्षेला खीळ बसू शकते. म्हणून गांधीजींनी हा अहवाल पूर्णतः नाकारून त्यांनी चळवळ सुरू त्यांनी उपोषण केलं आणि या उपोषणानंतर अखेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर चर्चा होऊन पुणे करार झाला 1932 साली. हा पुणे करार काय होता तर आंबेडकरांनी ही गोष्ट मान्य केली की विभक्त मतदारसंघाचा आग्रह आम्ही सोडतो आणि आम्हाला राखीव जागा द्या.
आणि त्याप्रमाणे ही गोष्ट गांधीजींनी ताबडतोब मान्य केली. आणि मी नुसतं गांधीजींचं नाव नाही घेतोय, पण त्याच्याबरोबर काँग्रेसनी ही भूमिका मान्य केली. ते जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल वगैरे वगैरे जे त्या काळाचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते, त्यांची ही भूमिका त्यांनी मान्य केली. आणि त्यामुळे हे पुणे करार झाला. आणि मग आंबेडकरांना गांधीजींनी उपोषण मागे घेतलं. पण गांधीजी एवढ्यावरच थांबले नाही. गांधीजींनी 1932ला पुणे करार झाल्यावर 1933 सालापासून 20,000 किलोमीटरची भारत यात्रा केली. आणि प्रत्येक गावोगावी जाऊन त्यांनी अस्पृश्यता विरोधी विचार मांडले. अस्पृश्यता हा हिंदू धर्माला लागलेला कलंक आहे असं सांगितलं. आणि याच दौऱ्यादरम्यान तुम्हाला असं दिसेल की 1934 साली उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे जो मठ आहे, जो आजचे ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ, ते मुख्यमंत्री होण्यापूर्वी या मठाचे मठाधिपती होते. या मठात म्हणजे त्यांचे जे पूर्वसुरी होते त्या काळातले, म्हणजे त्यांच्या आधीचे जे मठाधिपती होते गांधीजींच्या काळातले, ते त्या मठातल्या काही लोकांनी 1934 साली वाराणसी येथे गांधीजींच्या मोटारीवर बॉम्ब फेकलेला होता. हा गांधीजींच्या हत्येचा पहिला प्रयत्न होता. आणि आणखी एक तुम्हाला उदाहरण देतो की गांधीजी सत्य आणि एकदा त्यांनी निश्चय केला की त्याबाबत ते किती पूर्णपणे ठाम राहत असत. याचं एक उदाहरण आणखी एक देतो. महादेवभाई देसाई हे गांधीजींचे स्वीय सचिव होते, म्हणजे प्रायव्हेट सेक्रेटरी होते. पण महादेवभाई देसाई त्या पलीकडे होते. ते गांधीजींचे अतिशय घनिष्ठ स्नेही बनले. आणि या महादेवभाई देसाई गांधीजींचं अनेक प्रकारचं जे लेखन होतं ते गांधीजींनी महादेवभाई देसाईंना सांगून गांधीजींनी महादेवभाई देसाईंना सांगितलं आणि त्यांनी ते लिहून घेतलं. या महादेवभाई देसाईंचे पत्रव्यवहाराचे, गांधींच्या बरोबरच्या पत्रव्यवहाराचे आणि गांधींबरोबर असलेल्या इतर काँग्रेसी नेत्यांच्या बरोबरच्या पत्रव्यवहाराचे जवळजवळ 10 खंड अहमदाबादच्या नॉलेजबल प्रेसनी प्रसिद्ध केलेले आहे. इतका हा तोला मोलाचा गांधीजींचा स्वीय सचिव होता. अशी ही व्यक्ती जी गांधीजींना अत्यंत प्रिय होती, त्याबद्दल गांधीजी किती कठोर भूमिका घेत असत हे सांगणारी घटना बघा की गांधीजी कस्तुरबा, महादेवभाई देसाई आणि त्यांच्या पत्नी या पुरीला गेलेल्या होत्या. पुरी जगन्नाथपुरीचं तुम्हाला नाव माहिती असेल, पुरीचा पुरी आहे. त्या जगन्नाथाच्या मंदिरात जायचं अशा महादेवभाई देसाईंचा आग्रह होता. महादेवभाई देसाईंच्या पत्नीचा आग्रह होता. आणि त्यांनी अखेर पत्नीच्या आग्रहामुळे मान चुकवून कस्तुरबा महादेवभाई देसाईंची पत्नी आणि महादेवभाई देसाई स्वतः हे जगन्नाथपुरीच्या मंदिरात गेले. ही गोष्ट गांधीजींना दुसऱ्या दिवशी कळली. त्यानंतर गांधीजींनी महादेवभाई देसाईंना एक पत्र लिहिलेलं आहे. हे पत्र आजही गांधीजींच्या पत्रव्यवहारात उपलब्ध आहे. गांधीजींच्या पत्रात काय लिहिलेलं होतं, त्यांनी असं म्हटलं की तुमची ही कृती, महादेवभाई देसाईंची ही कृती ही अत्यंत नाराज करून गेली, मला अत्यंत नाराज करून गेली. मी तुझ्यावर खूप नाराज आहे. जर तिथे अस्पृश्यांना प्रवेश नाही अशा मंदिरात तू गेलासच कसा, आणि तू गेलास हे न जाता तू जर त्या मंदिराच्या बाहेर प्राणांतिक उपोषण करून तुला मरण आलं असतं तर मला तुला तुझा अभिमान वाटला असता. मी हे अशासाठी सांगतोय की गांधीजी आणि महादेवभाई देसाई यांचे अतूट संबंध होते. तिथे संबंध हे पूर्णतः एकमेकाचं मनोमिलन झाल्यासारखं होतं. म्हणजे गांधीजींना काय म्हणायचं आहे हे गांधीजी महादेवभाई देसाईंना बरोबर कळत असे. आणि अनेक काँग्रेसचे नेते अगदी जवाहरलाल नेहरू पटेल यांच्यापासून
हे महादेवभाई देसाईंशी संपर्क ठेवत असतो. दुर्दैवाने महादेवभाई देसाईंचं 40व्या वर्षीच निधन झालं. त्यामुळे मग गांधीजींच्या जीवनात एक मोठी पोकळी निर्माण झालेली होती. पण गांधीजींचं आपण आता पुणे कराराबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर करण्यात आलेल्या पुणे कराराबद्दल बोललो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1950च्या दशकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माईसाहेब आंबेडकर यांच्याशी विवाह केला. माईसाहेब ह्या हिंदू ब्राह्मण होत्या आणि बाबासाहेब हे अर्थातच दलित होते. तर ह्या लग्नाला कारण गांधीजींनी असा एक नियम केलेला होता की कुठल्याही लग्नाला गेलो तर तिथे वर किंवा वधू हे यापैकी एक जण हा शूद्रच असला पाहिजे, अस्पृश्य शूद्र असला पाहिजे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींचे महादेवभाई देसाई नंतरचे जे दुसरे स्वीय सचिव होते प्यारेलाल म्हणून त्यांना असं सांगितलं आणि हे प्यारेलाल यांनी त्यांच्यात द्विखंडी म्हणजे 2 खंडातलं पुस्तक आहे लास्ट फेज म्हणून, म्हणजे गांधीजींच्या जीवनाची शेवटचं पर्व. ह्या पुस्तकात त्यांनी याचा उल्लेख केलेला आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सांगितलं की आज जर गांधी असते आणि ते आमच्या लग्नाला येऊ शकले असते की माझ्यासाठी आनंदात मला आनंद देणारी त्याच्यावरील दुसरी गोष्ट घडली नसते. म्हणजे मी आपल्याला अशासाठी सांगतोय की जे आजच्या संदर्भात महत्वाचं आहे की बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात पोटाचे मतभेद होते पण एकमेकाबद्दल खूप आदर होता. बाबासाहेबांनी सडकून गांधींवर टीका केलेली आहे आणि गांधीजींचं असं म्हणणं होतं की बाबासाहेब माझ्यावर किती विरोधात बोलले, माझ्यावर किती टीका केली तरी त्यांनी जे आयुष्य भोगलेलं आहे त्याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या तोंडावर थुंकले तरी मला त्याच्याबद्दल किंचितही राग येणार नाही किंवा काहीही वाटणार नाही. हे सांगायचा उद्देश असा आहे की ह्या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय आणि सामाजिक मतभेदापलीकडे एक विशिष्ट नातेसंबंध होता, विशिष्ट संबंध होता. आणि हा केवळ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या होता असं नाही, तो काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर होता. म्हणजे आता तुम्ही नेताजी सुभाषचंद्र बोसांचे उदाहरण घ्या. असं मानलं जातं की नेताजी सुभाषचंद्र बोस आणि गांधी यांच्यात मतभेद झाले. एका काँग्रेसच्या अधिवेशनात नेताजी सुभाषचंद्र बोस हे अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि ते बहुमताने निवडून आलेले होते. म्हणजे जी प्रांतीय म्हणजे आत्ताच्या भाषेत बोलायचं ते राज्यस्तरावरची जी काँग्रेस पक्षाच्या शाखा होत्या, देशातील बहुसंख्य शाखा या नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या मागे होत्या. त्यामुळे ते निवडून आले त्या अधिवेशनात. पुढच्या अधिवेशनात त्यांनी उभं राहू नये असा गांधीजींनी त्यांना सल्ला दिलेला होता. तरी ते उभे राहिले आणि तरीही गांधीजींनी त्यांचा जो उमेदवार पुरुषोत्तमदास टंडन यांना उभं केलेलं होतं त्याचा त्यांनी पराभव केला. त्याचा पराभव केल्यावर गांधीजींनी सांगितलं की मी तुमच्या कार्यकारिणीत सामील होणार नाही. आणि गांधीजी एकदा कार्यकारिणीत सामील होणार नाही अशी भूमिका घेतल्यावर तर कुठलाच मोठा नेता नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकारिणीत सामील व्हायला तयार नव्हता. आता गांधीजींनी का भूमिका घेतली तर गांधीजींचं असं म्हणणं होतं की सुभाषचंद्र बोस हे देशभक्त आहे. ते त्यांच्या राष्ट्रभक्तीबद्दल माझ्या मनात निर्मात्र शंका नाही. मात्र मी जो मार्ग अवलंबून पाहत आहे तो माझ्या विचाराच्या चौकटीत बसणारा नाही. आणि त्या मार्गाने काँग्रेस जर गेली तर काँग्रेसला ब्रिटिशांबरोबर जो काँग्रेसचा लढा चालू आहे हा लढा या लढ्याला खूप मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचेल. आणि म्हणून त्यांनी दुसऱ्यांदा सुभाषचंद्र बोसांच्या अध्यक्षपदाला विरोध केलेला होता. मात्र या सुभाषचंद्र बोस यांनी जेव्हा जर्मनी आणि नंतर जपानमध्ये जाऊन आझाद हिंद फौज स्थापन केली त्यानंतर त्यांनी ब्रह्मदेश म्हणजे आताच्या म्यानमारमध्ये जपानी फौजांच्या सहाय्याने
इथे आल्यावर रंगून येथे रंगून हे त्यावेळेला ब्रह्मदेशाची राजधानी होती. या रंगून येथून त्यांनी जे भाषण केलं आझाद हिंद रेडिओवर, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा गांधीजींचा राष्ट्रपिता असा उल्लेख केला. आणि तुम्हाला असं दिसून येईल की जर वाचलं तर या आझाद हिंद फौजेच्या ज्या विविध प्रकारच्या पडकणी होत्या, त्या पडकणींना त्यांनी जी नावं दिलेली होती ती नावं तुम्ही बघा. ही नावं विशिष्ट भारतीय नेत्यांच्या नावाची नावं होती. म्हणजे परत एकदा उदाहरण सांगतो की लोकांचे मतभेद होते. सुभाषचंद्र बोसांच्या मार्गात म्हणजे त्यांचं स्वातंत्र्याबद्दलची त्यांची आकांक्षा आणि त्यांचं देशप्रेम, त्यांची राष्ट्रनिष्ठा याबद्दल गांधीजींना आणि इतर काँग्रेस नेत्यांना अजिबातच शंका नव्हती. परंतु त्यांचा मार्ग योग्य नाही असं गांधीजींचं मत होतं. आणि गांधी एकदा एका मतावर आल्यावर ते अत्यंत ठाम राहत असत. हाच प्रकार तुम्हाला भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना जी फाशी देण्यात आली त्याबद्दलचा जो वाद अलीकडे वारंवार उपस्थित केला जातो की गांधीजींनी काहीच केलं नाही, तर गांधीजींनी त्या काळच्या व्हाईसरॉयला 7 पत्र लिहिलेली होती. एवढंच नव्हे तर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांची फाशी जवळ येत असताना त्यांच्या कुटुंबियांनी व्हाईसरॉयच्या नावाने एक पत्र लिहिलेलं होतं, अर्ज केलेला होता की फाशीची शिक्षा माफ करावी आणि जन्मठेपेची शिक्षा द्यावी. ते पत्र गांधीजींनी व्हाईसरॉयला पाठवावं अशी भगतसिंग यांच्या कुटुंबियांची इच्छा होती. ते पत्र बघितल्यावर त्या पत्राचा मसुदा गांधीजींनी बाजूला सारला. त्यांचं म्हणणं होतं की हा माफीनामा आहे. भगतसिंग यांनी केलेलं कृत्य हे देशभक्तीचं आहे. भले त्यांचा मार्ग चुकला असेल पण ते देशभक्त आहे. आणि म्हणून गांधीजींनी स्वतः एक अर्ज तयार केला आणि तो व्हाईसरॉयला पाठवला. दुर्दैवाने व्हाईसरॉयनी तो सगळं नाकारलं आणि भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशी देण्यात आली. त्यांच्या आधी त्याच्याबरोबर एक 4था सहकारी होता चंद्रशेखर आझाद, तो पोलिसांच्या बरोबर झालेल्या चकमकीत मृत्युमुखी पडला. असे अनेक प्रसंग गांधीजींच्या जीवनात आपल्याला दिसतील की जिथे तुम्हाला गांधीजींच्या विचाराची आणि ते करत असलेल्या कामाची किंवा ते करत असलेल्या राजकारणाची उत्तम सांगड घातलेली दिसते. असं म्हटलं जातं की गांधी हे राजकारणातले संत होते पण संतांमधले राजकारणी होते. आणि ही गोष्ट आपण खूप बारकाईने याचा विचार केला आणि गांधीजींनी केलेल्या चळवळी, त्यांनी मांडलेली मतं याचा विचार केल्यावर हे मी नंतर तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला पटू शकतं. हे गांधी नेहरूंपेक्षा खूप वयाने मोठे होते आणि पटेल आणि गांधी, नेहरू यांच्यातही मतभेद होते. अनेकदा मतभेद होते. ते आज काढून सगळीकडे प्रचारासाठी त्याबद्दल वापर केला जातो त्याचा. पण ह्या दोघात एक असं नातं होतं जे घट्ट पक्क नातं होतं, जे मैत्रीचं होतं, त्याचबरोबर सहकार्यकर्त्याचं होतं. म्हणजे सहनेत्याचं होतं की आपण दोघं एकत्र काम करायचं. आणि गांधीजींची हत्या झाली 30 जानेवारी 1948ला. त्या हत्येच्या आधी जवळजवळ 1.5 तास गांधीजी आणि सरदार पटेल यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. आणि त्यात गांधीजींनी सरदार पटेल यांच्याकडनं वचन घेतलं की तुम्ही कधीही जवाहरलालला वेगळे सोडणार नाही, जवाहरलालला बाजूला करून तुम्ही काहीही करणार नाही, हे गांधीजींनी पटेलांकडून आश्वासन घेतलेलं होतं. आणि हे पटेलांना याची किती कल्पना होती आपल्यात. आणि म्हणजे पटेलांची काँग्रेस संघटनेवर पक्की पकड होती. पटेलांनी, तुम्ही इतिहासात वाचलं असेल की भारताच्या स्वातंत्र्यानंतर संस्थानांची हे विलिनीकरण करून घेतलं की सरदार पटेलांचा आणि त्यांचे जे सचिव होते मेनन, त्यांचा हा खूप मोठा हात होता या संदर्भात की त्यांनी जी पावलं टाकली त्यामुळे अनेक जी संस्थानं होती ती भारतात, बहुसंख्य संस्थानं भारतात विलीन झाली. तो काही आजच्या आपल्या मांडणीचा विषय नाही म्हणून मी त्याच्यात जात नाही.
मात्र अशा पटेल हे 50 साली वारले आणि पटेल यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते आजारी होते, तेव्हा ते सिमल्याला राहायला गेलेले होते. आणि ते सिमल्याला राहायला गेलेले होते तेव्हा काकासाहेब गाडगीळ यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. काकासाहेब गाडगीळ हे काँग्रेसचे मोठे नेते होते आणि त्यांनी जे जवळकर यांना, म्हणजे जी आधीच्या काँग्रेसमध्ये काँग्रेसच्या विरोधातली जी फळी होती ब्राह्मणेतर, त्याच्यातल्या जे जवळकरांना काँग्रेसमध्ये आणण्यात काकासाहेब गाडगीळांचा मोठा हात होता. त्यामुळे काँग्रेसला एक व्यापक स्तरावर बहुजनांचा पाठिंबा मिळत गेला. तर अशा काकासाहेब गाडगीळांनी पथिक नावाचं आपलं आत्मचरित्र लिहिलं आहे. या आत्मचरित्रात त्यांनी असं नोंद केलेली आहे की मी पटेलांना शेवटचं भेटलो त्यांच्या मृत्यूआधी 2 दिवस. जेव्हा पटेलांना भेटलो तेव्हा पटेलांनी माझ्याकडनं 2 आश्वासनं मागितली की मी माझ्या मृत्यूनंतर तुम्ही कधीही जवाहरची साथ सोडणार नाही आणि माझ्या मृत्यूच्या दिवशी तुम्ही जवाहरसोबत कायम राहायला पाहिजे. ही तर 2 आश्वासनं तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल की ह्या दोन्ही नेत्यात किती जवळचे संबंध होते. आणखी एक तुम्हाला उदाहरण देतो की मगाशी मी तुम्हाला उदाहरण दिलं की पटेलांना का केलं नाही पंतप्रधान वगैरे वगैरे, जो आजचा प्रचार होतो आहे. या संदर्भात तुम्ही जर बघितलं तर राजमोहन गांधी हे गांधीजींचे नातू जे आजही आहेत, ते अमेरिकेत राहतात आणि ते अनेक पुस्तकं लिहितात, लेख लिहितात. तर त्यांनी पटेल यांचे चरित्रग्रंथ लिहिलेला आहे आणि ह्या चरित्रग्रंथात त्यांनी असा एक उल्लेख केलेला आहे की पटेलांच्या मृत्यूआधी, म्हणजे गांधींच्या मृत्यूनंतर आणि पटेलांच्या मृत्यूआधी साधारण 1949च्या दशकात 1949च्या दशकात पटेल मुंबईला राहायला आलेले होते आणि मुंबईला ते राहत होते तेव्हा सका पाटील वगैरे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते, तुमच्यापैकी अनेकांनी त्यांची नावं ऐकली असतील की नाही मला माहीत नाही, पण सका पाटील हे मुंबईतले अनभिषिक्त राजे होते आणि त्यांची काँग्रेसची संघटना त्यांच्या बळावर उभी राहिलेली होती. त्या सका पाटील आणि त्यांच्या पाठीराख्यांनी सरदार पटेलांना सांगितलं की तुम्ही पंतप्रधानपद का घेत नाही, तुम्ही पंतप्रधानपद घ्या आणि आमचा सगळा पक्ष तुमच्या मागे उभा राहील. तेव्हा पटेलांनी एका वाक्यात उत्तर दिलं सका पाटलांना की पक्ष माझ्या मागे आहे पण जनता जवाहरलालच्या मागे आहे. हे जाणून घ्या, अशासाठी घ्यायचं की आज जो प्रचार चालू आहे हा प्रचार या प्रचाराला जे विखारी आणि विषारी स्वरूप दिलं जात आहे आणि प्रत्येक गोष्टीत, मग ते सिंगूरचं ऑपरेशन असो किंवा आणखी कुठली गोष्ट असो, कायमस्वरूपी तुम्हाला नेहरूच्या काळापासनं कसं चुकीचं घडत गेलं आणि त्याची फळं आज आपण भोगत आहोत असं सतत सांगितलं जात आलेलं आहे. हे पूर्णतः असत्य आहे. मी परत एकदा सांगतो की पटेल आणि नेहरू यांच्यात मतभेद होते. उदाहरणार्थ चीन विषयक धोरणाबाबत पटेलांचे तीव्र नेहरूंबरोबर मतभेद होते. तरीसुद्धा पटेलांनी पत्रव्यवहारचा सगळा तुम्ही बघितलात तर दोघांचा एकमेकाप्रती असलेला आदर हा जराही कमी झालेला तुम्हाला दिसत नाही. गांधीजींचं आणखी एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला म्हणजे असा प्रश्न अनेकांना पडतो की 1939 साली जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू झालं, हे दुसरं महायुद्ध सुरू झाल्यावर ब्रिटिशांना पाठिंबा द्यायचा की नाही, महायुद्धात ब्रिटिशांना पाठिंबा द्यायचा की नाही, कारण ब्रिटिश सैन्यात अनेक भारतीय सैनिक युद्धात लढत होते. इटली, जर्मनी, फ्रान्स इत्यादी ठिकाणी आणि पश्चिम आशियात इत्यादी ठिकाणी भारतीय सैनिक ब्रिटिश सैन्याचा भाग म्हणून लढत होते. अशा वेळी आपण ब्रिटिशांना मदत करायची का त्यांना विरोध करायचा?
तर 1939 साली गांधीजींचं असं मत होतं, जवाहरलाल नेहरू त्यांच्या विरोधात होते, तरी गांधीजींचं असं मत होतं की ब्रिटिश आज संकटात असताना आपण त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे, आपण त्यांना विरोध करता कामा नये. मात्र हेच गांधीजी 1942 साली चले जाव चळवळ सुरू करतात आणि ब्रिटिशांना सांगतात की तुम्ही भारतातनं निघून जा. ही ती चले जाव चळवळ होती. हा 3 वर्षात काय फरक पडला 1939 ते 1942? एवढ्यासाठीचे उदाहरण देतो की गांधीजींचं आपण मानतो की ते फक्त अध्यात्म, सत्य, अहिंसा वगैरे ह्या गोष्टीचं हे करत असत, पण त्यांची अहिंसासुद्धा कशी सबळाची होती आणि कशी विवेकी होती याचंही उदाहरण मी तुम्हाला देतो. याच्यानंतर 1942ला दुसऱ्या महायुद्धात ते वारं फिरायला सुरुवात झालेली होती, कारण जर्मन फौजांचा स्टालिनग्राड येथे स्टालिनच्या फौजांनी पराभव केलेला होता आणि त्यानंतर युद्धाला कलाटणी मिळाली आणि मग हळूहळू जर्मनीचा पराभव झाला आणि नंतर जपानचा पराभव होण्यासाठी अमेरिकेने नागासाकी आणि हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला. तर गांधीजींना याची कल्पना होती की युद्धाचे वारे पालटलेले आहेत आणि आता जर आपण म्हणजे असं जे म्हणतात ना, इंग्लिश म्हण आहे, यू स्ट्राईक द आयर्न व्हेन इट इज हॉट, म्हणजे लोखंड तापलेलं असताना तुम्ही त्याच्यावर हातोडा मारा. तर गांधीजींचा हा विचार होता की आता वेळ आहे की आता आपण पूर्ण स्वराज्याची आणि स्वतंत्रतेची मागणी करायला पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी चले जाव आंदोलन केलं. आता या चले जाव आंदोलनाने काय घडलं? फारसं काहीच घडलं नाही. म्हणजे जे काही वृत्तांत वगैरे येतात वगैरे सगळे तुम्ही वाचले तर तुम्हाला असं दिसेल की एक 2 वर्ष सोडली तर त्यानंतर चले जाव आंदोलन पूर्णतः शांत झालं. आणि या संदर्भात मी तुम्हाला माझी व्यक्तिगत आठवण सांगतो. आणीबाणीच्या काळात सगळीकडे बंदी आणि सेन्सॉरशिप असताना ह्या 42च्या आंदोलनातले जे ते प्रमुख नेते होते, अच्युतराव पटवर्धन, जयप्रकाश नारायण वगैरे वगैरे, तर त्या अच्युतराव पटवर्धनांशी एका बैठकीत चर्चा करण्याची संधी मला मिळाली आणि या संधीच्या वेळेला हा प्रश्न उपस्थित केला गेला दुसऱ्या कोणीतरी की तुम्ही आंदोलनात या, म्हणजे आणीबाणी विरुद्धच्या आंदोलनात अच्युतराव पटवर्धनांनी सामील व्हावं असा आग्रह धरणारे SM जोशी, रिद्वान हॅरिस, नाग गोरे, दंडवते कैदेत होते, असे अनेक मोठमोठे नेते होते. पण अच्युतराव पटवर्धनांनी असं सांगितलं की मी ह्या चळवळीत येणार नाही, मी माझा मार्ग आता वेगळा पत्करलेला आहे आणि मार्ग पत्करलेला असल्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने चळवळ चालवा. पण त्यांचं असं म्हणणं होतं की मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो 42च्या चळवळीचा, की ही चळवळ काही महिन्यानंतर हळूहळू शांत होत गेली आणि ती काहीच भागात चालू राहिली आणि ती ब्रिटिशांनी मोडून काढली. त्यानंतर काहीही झालं नाही, भारतात कुठेही उद्रेक झाला नाही. मात्र स्वातंत्र्याची चाहूल लागल्यावर भारतीय जनता अस्वस्थ झाली आणि त्यातनं मग तुम्हाला नौसैनिकांचा उठाव झालेला दिसतो मुंबईत. आणि ब्रिटिश सरकारच्या हे लक्षात आलं की आता आपल्याला आपली भारतीय वसाहत चालवणं कठीण आहे आणि म्हणून त्यांनी कॅबिनेट मिशन पाठवलं आणि त्या कॅबिनेट मिशनच्या मार्फत एक प्रस्ताव भारत सरकार पुढे ठेवला, म्हणजे काँग्रेस आणि मुस्लिम लीग पुढे ठेवला. ह्यावर मी शेवटचं बोलणार आहे. तर मी मगाशी म्हणालो तसं अहिंसेची गांधीजींची कल्पना ही खूप काय म्हणणार ज्याला एका प्रकारे एक वेगळ्या प्रकारची अहिंसा होती, जी अहिंसा ही जे गांधीजींच्या नावाने जी टिंगलटवाळी होते की एक गाल पुढे केला तर दुसरा गाल पुढे करा वगैरे वगैरे, अशी अहिंसा नव्हती. ती सशक्त माणसाची अहिंसा होती. म्हणजे मी सॉक्रेटिसचं तुम्हाला उदाहरण दिलं तर
ते जो माणूस सत्याच्या आग्रहासाठी प्राण द्यायला तयार आहे अशाच माणूस अहिंसक मार्गाने जाऊ शकतो असं गांधीजींचं मत होतं. पण याचा अर्थ असा नाही की गांधीजी वेगळ्या पद्धतीने विचार करू शकत नव्हते. ही गोष्ट साधारण 1944 सालातली असावी, 1944 सालातली किंवा 45 सालातली. वर्ध्याला जो सेवाग्राम आश्रम आहे त्या आश्रमाबाहेर एक कुत्रा अनेक जणांना चावत होता आणि याची खूप चर्चा आश्रमात व्हायला लागली. आणि गांधीजी दररोज संध्याकाळी प्रार्थना सभा घेत असत. अशाच एका प्रार्थना सभेच्या वेळेला नथुरामनी त्यांचा नव्या दिल्लीत बिर्ला हाऊसमध्ये फोन केला. तर त्या प्रार्थना सभेत अनेकांनी हा प्रश्न विचारला की या कुत्र्याचं काय करायचं, या कुत्र्याचं काय करायचं. आता हा लोकांना खूप त्रास देतोय, चावतोय वगैरे. तर गांधीजींनी अशी 2 ओळीतली भूमिका मांडली की माणूस आणि कुत्रा यापैकी माणसाला महत्त्व आहे, कुत्र्याला नाही. कुत्रा जर माणसाला त्रास देत असेल तर त्याला निश्चित संपवलं पाहिजे. हे ह्या विषयावर गांधीजींनी हरिजन या त्यांच्या साप्ताहिकात आग्रहलेख लिहिलेला आहे. म्हणजे ही अहिंसा ही सशक्त माणसाची अहिंसा होती. आणि ह्या गोष्टीपायी त्यांनी म्हणजे त्यांची जी टिंगल होतो ती ना अहिंसा किंवा या अंगाने. आता यंत्राबाबत ते सांगत होते की तुम्ही हिंद स्वराज्य जर वाचलं तर त्याच्यातल्या ज्या अनेक भूमिका आहेत त्या आत्ताच्या काळात सुसंगत नाहीत. आत्ताच्या 21व्या शतकातल्या तंत्रज्ञानाने विलक्षण झेप घेतलेल्या आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सपासून अनेक गोष्टी घडत असलेल्या जगात ही भूमिका अंमलात आणणं अशक्य आहे. मात्र त्या भूमिकेमागची जी नैतिकता होती त्याची 1-2 उदाहरणं मी तुम्हाला देतो. ही नैतिकता जी होती ती नैतिकता ही जी होती जी समाजातल्या तळच्या स्तरावरच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याचं जीवन जास्तीत जास्त सुखी समाधानी झालं पाहिजे याकडे राज्यकर्त्यांनी लक्ष द्यायला हवं. आणि त्यामुळे तुम्हाला असं दिसेल की स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यावर काय करायचं पुढे, कसं जायचं पुढे, म्हणजे काय हे करायचं. तेव्हा गांधीजींच्या नावाने गांधीजींनी असं सांगितलं की काँग्रेस विसर्जित करा, ज्याचा आज खूप मोठा अपप्रचार होतो. गांधीजींनी सांगितलं की काँग्रेस विसर्जित करा. आणि त्याचबरोबर गांधीजी असंही म्हणाले की देशाच्या राष्ट्रपतींनी भंगीवाड्यात जाऊन राहायला पाहिजे. आता हे शब्दशः तुम्ही वाचलं तर तुम्हाला वाटेल की हे काय अचानक हे काय आहे. हे शब्दशः घेऊ नका, त्याच्यातला भावार्थ घ्या की राष्ट्रपतींनी भंगीवाड्यात जाऊन राहायला पाहिजे. याचा अर्थ राष्ट्रपतींच्या जो भारताचा सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती आहे त्या व्यक्तीची नजर ही खालच्या भंगीवाड्यातल्या राहणाऱ्या माणसाच्या हिताकडे बघणारी असायला हवी. आणि काँग्रेस हा पक्ष चळवळीचा पक्ष असल्यामुळे, जे राष्ट्रीय चळवळीत भाग घेणारा पक्ष असल्यामुळे त्यांना अशा कामासाठी, अशा पद्धतीच्या सामाजिक कामासाठी तुम्हाला वेगळी संघटना उभी करावी लागेल असा गांधीजींचा भावार्थ होता म्हणण्याचा. की तुम्ही काँग्रेस संघटना बरखास्त करा हे सांगण्यामागचा हा भावार्थ होता. आता ह्या गोष्टी आजच्या काळात कोणी वाचत नाही, कोणी ऐकत नाही, किंवा जे काही आता फेक न्यूज आणि हे सगळं चालू आहे प्रसारमाध्यमांच्या आधारे, तर त्याकडे बघताना तुमच्या असं लक्षात येईल की या गोष्टी कधीच कोणाला समजणार नाहीत अशा पद्धतीने सगळा प्रचार चालू आहे. आणि मला असं वाटतं की तुमच्यापैकी ज्या लोकांना गांधीजी खरे समजून घ्यायचे असतील तर त्यांनी हिंद स्वराज्य हे प्रथम वाचावं. आणि जर शक्य असेल तर गांधीजींच्या पत्रव्यवहाराचे जे काही खंड असतील, मी विवेक भाऊंना आव्हान करीन की गांधीजींच्या पत्रव्यवहाराचे खंड असतील आणि महादेवभाई देसाई यांच्या
पत्रव्यवहाराचे खंड असतील तर ते तुम्ही कार्यकर्त्यांना उपलब्ध करून द्या. त्यातनं तुम्हाला गांधी म्हणजे काय आणि गांधी हे काय करू शकतात हे लक्षात येईल. आणि आता शेवटचा मुद्दा आहे तो फाळणीचा आहे. फाळणी का झाली? फाळणी का झाली याचं एक साधं कारण असं आहे की ब्रिटिशांनी ठरवलेलं होतं दुसऱ्या महायुद्धानंतर विशेषतः नौसैनिकांचं बंड मुंबईत झाल्यावर की आता भारतात सैनिकी बळावर राज्य करता येणं शक्य नाही. त्याचबरोबर त्यावेळेचे अमेरिकेचे जे राष्ट्रपती होते रूझवेल्ट यांचा खूप मोठा दबाव होता विन्स्टन चर्चिल या ब्रिटिश पंतप्रधानांवर की तुम्ही निदान वसाहतीचं स्वराज्य म्हणजे ज्याला डोमिनियन स्टेटस म्हणतात ते तरी भारताला दिलं पाहिजे. त्यातनं मग कॅबिनेट मिशन इथे एक कॅबिनेट मिशन आलं इथे आणि ह्या मिशननी असा प्रस्ताव सादर केला की भारत पाकिस्तान अशी फाळणी न करता भारत एकसंध राहील. फक्त भारताचे 3 गट भारताच्या राज्यांप्रमाणे त्याचे 3 गट पडतील. म्हणजे जिथे मुस्लिम बहुसंख्य प्रांत आहे तिथे 3 गट पडतील. त्याचे वेगळे गट होतील आणि इतर भागाचे वेगळे गट होतील. असे 3 गट होतील आणि केंद्र हे कमकुवत राहील. केंद्राकडे फक्त परराष्ट्र संबंध, चलन व्यवहार आणि कम्युनिकेशन या 3च गोष्टी राहतील. असा प्रस्ताव त्यांनी हे केला. तो काँग्रेसने फेटाळला. याचं कारण या प्रस्तावानुसार ह्या गटातल्या विविध पक्षांना एका ठराविक मुदतीनंतर आपले गट बदलता येणार होते. आणि असंच काही झालं असतं तर त्यामुळे पटेल आणि गांधी, पटेल आणि नेहरू या दोघांचंही असं मत होतं की अशा प्रकारे जर आपण फाळणी नको म्हणून देशांनी योजना स्वीकारली तर त्याचे भीषण परिणाम पुढे देशाच्या एक अघोषित फाळणीत म्हणजे ज्याला बाल्कनायझेशन म्हणतात देशात विविध प्रकारची फूट पडेल. आणि त्यामुळे तो काँग्रेसने हा ठराव फेटाळला आणि तो ठराव फेटाळला. हा ठराव जिन्ना, मोहम्मद अली जिन्ना जे मुस्लिम लीगचे नेते होते आणि ज्यांनी 1940 साली लाहोर येथील अधिवेशनात मुस्लिम लीगच्या पाकिस्तानचा ठराव मांडलेला होता, त्यांनी या काँग्रेसच्या नकाराविरुद्ध डायरेक्ट ॲक्शनचा कॉल दिला. डायरेक्ट ॲक्शनचा कॉल दिल्यावर तुम्हाला असं दिसेल की एकट्या कलकत्त्यात एका दिवसात 800 लोक मारले गेले जातीयतांनी आणि देशभर 5000 लोक मारले गेले. आणि त्यामुळे मग सगळं वातावरण तापत होतं. अशा वेळेला गांधीजींचं ठाम मत होतं की फाळणी स्वीकारू नये. आणि त्यांनी गांधी एवढेच म्हणून थांबले नाही तर त्यांनी जिन्नांना सांगितलं की तुम्ही भारताचं नेतृत्व करा. मी काँग्रेसतर्फे तुम्हाला सांगतो की काँग्रेस तुमच्या मंत्रिमंडळात सामील होईल. पण इथे एक गोम आहे. तुम्ही संपूर्ण हा जो सगळा इतिहास वाचलात तर तुमच्या असं लक्षात येईल की जिन्नांना स्वतंत्र पाकिस्तान नको होतं. स्वतंत्र पाकिस्तान जिन्नांना कधीच नको होतं. आणि स्वतंत्र पाकिस्तान नको होतं अशासाठी की त्यांना स्वतःच्या हातात हुकमाचा एक्का हवा होता. एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जिन्ना हे प्रचंड अहंगंड असलेले नेते होते आणि जिन्नांना एक निष्णात वकील होते. त्यामुळे विरोधी पक्षाची बाजू कशी फोडून काढायची हे त्यांना पक्क माहीत होतं. आणि त्यामुळे ते सतत 46, 47, 45, 46, 47 या कालावधीत ज्या चर्चा होत होत्या भारत पाकिस्तान संबंधातल्या, फाळणी संबंधातल्या, याच्यावर ते काँग्रेसची भूमिका खोडून काढत पण त्यांना कसा पाकिस्तान हवा आहे हे विचारत नसत. शेवटी लॉर्ड वेव्हेल म्हणून जे होते त्यांना बदलून लॉर्ड लुई माउंटबेटन जे राजघराण्याशी संबंधित होते ब्रिटिश, त्यांना ते ॲडमिरल होते, नौदलाचे वरिष्ठ अधिकारी होते, त्यांना व्हॉइसरॉय म्हणून आणलं आणि पुन्हा चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या. आणि या चर्चेच्या फेऱ्यात मी हे तुम्हाला मुद्दामून सांगतोय की याचा संबंध गांधीजींच्या हत्येशी आहे. आज चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्यावर माउंटबेटननी जिन्नांना विचारलं
की तुम्हाला कुठला कसा पाकिस्तान हवा आहे हे तुम्ही सांगू शकाल का? कसा पाकिस्तान हवा आहे तुम्हाला तुम्ही सांगू शकाल का? तर त्यावर जिनांना काहीच सांगता आलं नाही. आणि जिनांचं असं म्हणणं होतं की आसामपासूनचा सगळा भाग म्हणजे ईशान्य भारताचा सगळा भाग आणि पंजाब सगट सगळा भाग हा आम्हाला मिळायला हवा. आता ही मागणी कुठलाच काँग्रेसी नेता किंवा कुठल्याच भारतीयाला पटणारी नव्हती. याचं कारण संपूर्ण पंजाब सगट जर ह्याला गेली असती, पाकिस्तानला गेली असती, तर पाकिस्तानची सीमा अमृतसरपर्यंत येऊन ठेपली असती आणि आसाम वगैरे ईशान्य भारतासकट गेलं असतं तर ती सीमा कलकत्त्याच्या आउटस्कर्ट्सपर्यंत आली असती. तर हे मान्य नसल्यामुळे मग शेवटी माउंटबेटन फाळणीचा निर्णय घेतला आणि मुस्लिम बहुसंख्याक जिथे असतील तिथे आणि भौगोलिक सलगता असेल तिथे पाकिस्तान आणि भारत या दोन निकषावर पाकिस्तान भारत यांची फाळणी करायची असं ठरलं आणि त्या अंगाने भारताची फाळणी झाली. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा फाळणीचा हा प्रस्ताव संमत झाला तेव्हा नौखाली वगैरे या भागात प्रचंड मोठ्या दंगली उसळल्या. आता या फाळणीबाबत आंबेडकरांनी अशी भूमिका घेतलेली होती की जनतेचं हे करावं, काय म्हणतात, अदलाबदल करावी मुस्लिम आणि हिंदू. तर ती कोणालाच मान्य होण्यासारखी नव्हती. अशा पद्धतीने हे सगळं चालू असताना फाळणी झाली, भारत स्वतंत्र झाला. पण गांधीजी भारत स्वतंत्र झाला आणि लाल किल्ल्यावर तिरंगा फडकला हे बघायला गांधीजी दिल्लीत नव्हते. गांधीजी नौखालीत होते की जिथे प्रचंड मोठ्या प्रमाणावर हिंदू मुस्लिम दंगल सुरू होती आणि त्यावेळेला गांधीजींनी उपोषण केलं आणि ती दंगल त्यांच्या उपोषणाच्या एका नैतिक दबावाखाली शमली. आणि मग गांधीजी दिल्लीत आले आणि दिल्लीतली दंगली होतच होत्या आणि दिल्लीतल्या दंगलीची नंतर त्यांनी पुन्हा एकदा उपोषण केलं आणि ही दंगल शमवण्यासाठी पावलं टाकली. आता ह्याच पार्श्वभूमीवर प्रश्न असा निर्माण झाला की भारत आणि पाकिस्तान यांची फाळणी झाल्यावर जो एकच देशाचा खजिना होता त्याची विभागणी कशी करायची, ही विभागणी कशी करायची या भूमिकेवर काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात मतभेद होते. आणि तो जो सारखा अलीकडच्या काळात 54 कोटीचा सवाल वगैरे विचारलं जातं, ते 54 कोटी पाकिस्तानला आपण द्यायचे होते. कारण दोन्ही लष्करांची विभागणी झाली आणि 54 कोटी रुपये आपण पाकिस्तानला द्यायचे होते. ते आपण द्यायला पाहिजेत अशी गांधीजींची नैतिक भूमिका होती आणि ती त्यांनी उघडपणे घेतलेली होती. याचं निमित्त करून नथुराम गोडसे यांनी बिर्ला हाऊसमध्ये गांधीजींची 30 जानेवारी 1948 रोजी हत्या केली. आणि त्यानंतरचा ज्या भारताचं ते सगळ्या घडामोडी आहेत ती वेगळी कहाणी आहे. आणि तिथनं आजची जी राजवट आहे भाजपची ती कशी आली ही वेगळी कहाणी आहे. ती पुन्हा कधीतरी आपण ऐकूया. धन्यवाद.